हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमा लॅब. मित्रांनो, आपण युडीएल पॉइंट लोडचं प्रॉब्लेम स्टार्ट केले होते. आय थिंक मी 2 प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. ठीक आहे. एक ओरिजिन ए वरचा, एक ओरिजिन बी वरचा. जसं युडीएल शिफ्ट होतो तसं आपलं ओरिजिन पण शिफ्ट होणार. मग त्याच्यावरचे प्रॉब्लेम घेतले होते. तर हा एक प्रॉब्लेम मला क्वेशन पेपरमध्ये भेटलेला आहे. आय स्कीममध्ये 2025 23 मध्ये आलेला आहे मित्र. ठीक आहे. तर काय म्हणलंय बघा, एक बीम दिलेला आहे, फिगर दिलेला आहे, 20 किलो न्यूटन लोड ओव्हरऑल स्पॅन वर दिलेला आहे आणि स्पॅन किती आहे तुमच्याकडं? 3 मीटर स्पॅन आहे. ठीक ठीक आहे. आणि मॅक्सिमम स्लोप, मॅक्सिमम डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं आहे इन टर्म्स ऑफ EI. बट आपल्याला माहिती आहे मित्रांनो, ह्या केसला, ह्या बीमला आपण डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्म्युला अप्लाय करून व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करतो. कशाची? मॅक्सिमम स्लोप आणि मॅक्सिमम डिफ्लेक्शन. ठीक आहे. आता इथं स्पेशली काय दिलंय तिथं? ठीक आहे. कोणता मेथड यूज करून सॉल्व्ह करायचा आहे? दॅट इज मॅक्युलिस मेथड. आणि व्हॅल्यूज कशामध्ये काढायचे? इन टर्म्स ऑफ EI मध्ये काढायचे आहेत. ठीक आहे. तर ह्या प्रॉब्लेमला आपण व्यवस्थित अनालिसिस करून घेऊ. ठीक आहे. चलो. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, आपण फर्स्टली मित्रांनो जे आहे 3 स्टेप ऍज युजुअल करायचे. 3 स्टेप ऍज युजुअल करायचे. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. काय करतो फर्स्ट स्टेप मध्ये? कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. आता रिएक्शन्स मध्ये काय काय पाहिजे सांगा? रिएक्शन्स मध्ये आपण स्टेटमेंट लिहितो मित्रांनो, इथं अप्लाइंग इक्विलिब्रियम कंडिशन. विच कंडिशन? इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन. आता कंडिशन्स काय? चला सांगा. समेशन Fy इक्वल्स टू 0. दॅट इज अपवर्ड पॉझिटिव्ह, डाउनवर्ड नेगेटिव्ह. एवढं माहित आहे? अपवर्ड पॉझिटिव्ह आणि डाउनवर्ड निगेटिव्ह करतो. त्याच्यानंतर आता इथं सपोर्ट ए वर रिएक्शन जनरेट होतो RA चा आणि सपोर्ट बी वर रिएक्शन जनरेट होतो RB चा. ठीक आहे. तर RA कसा आहे? अपवर्ड आहे, तर पॉझिटिव्ह आहे मित्रांनो. त्याच्यानंतर युडीएल पूर्ण कसा आहे? डाउनवर्ड आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं युडीएलच्या केसमध्ये जेवढं युडीएल आहे स्प्रेड झालेलं आहे पर्टिक्युलर स्पॅनवर, तर युडीएल इंटू स्पॅन केला मित्रांनो, तुम्हाला काय भेटणार? दॅट इज फोर्स भेटणार आहे. लक्षात आलं इथपर्यंत काय डाऊट? आणि त्याच्यानंतर इथं प्लस RB इक्वल्स टू 0, म्हणजे RA प्लस RB ची किंमत किती येणार? 60 येईल का? -60 तिकडे जाऊन काय होणार? +60. हा झाला तुमचा समेशन ऑफ RA अँड RB. ठीक आहे. तर 60 आलेला आहे. करेक्ट. चल. आता नेक्स्ट काय मित्रांनो? आपल्याला अननोन 2 आहेत. तर अननोन 2 आहे, तर अजून एक इक्विलिब्रियम कंडिशन अप्लाय करावं लागेल. आणि ते इक्विलिब्रियम कंडिशन कोणतं आहे रे? समेशन ऑफ मोमेंट अबाउट A इक्वल्स टू 0. बी पण घेऊ शकता. मी इथं A घेत आहे. ठीक आहे. तर आता बघा, युडीएल किती आहे? मायनस लोड इंटू स्पॅन 3 मीटर आणि स्पॅन बाय 2. हा झाला युडीएलचा वेट. युडीएलचा मोमेंट कसा काढतो? लोड इंटू स्पॅन बाय 2. ते प्रिव्हियसली मी शिकवले व्हिडिओज मध्ये. प्लस RB इंटू टोटल स्पॅन किती आहे? 3 मीटर इक्वल्स टू 0. देअरफॉर 3RB इक्वल्स टू, मग हा तिकडे गेल्यानंतर काय येणार? 20 इंटू 3 इंटू 1.5. 3/2 किती येते? 1.5 येते. लक्षात आलं? तर ह्याची किंमत बघा मित्रांनो, 90 येईल. दॅट इज RB 3RB. मग RB ची किंमत किती आहे रे? 90 डिवायडेड बाय 3, म्हणजे हे 30 किलो न्यूटन येतो. बरोबर का? 30 किलो न्यूटन येणार आहे. ठीक आहे. 30 किलो न्यूटन येणार आहे. ओके. चल. आता त्याच्यानंतर देअरफॉर RA ची किंमत कसं फाइंड आउट करायचं? 60 मधून काय मायनस करावं लागेल? RB. मग 60 मायनस 30 केलं तर RA ची किंमत किती येईल? RA ची किंमत येणार मित्रांनो, दॅट इज 30. दोन्ही व्हॅल्यूज 30 आहे. कसं काय? कारण की लोड कसा आहे? इक्विव्हॅलेंटली डिस्ट्रीब्युटेड आहे. लोड कसा आहे? इक्विव्हॅलेंटली डिस्ट्रीब्युटेड आहे. इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट नाही तुम्हाला? इथपर्यंत काही डाऊट नाही. ठीक आहे. ऍज युजल. त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय करतो आपण? सेकंड स्टेप काय लिहितो सांगा रे जरा. सेकंड स्टेप आपण काय लिहितो इथं? सेकंड स्टेप, टेकिंग सेक्शन XX किंवा कॅपिटल मध्ये लिहितो XX ऍट अ डिस्टन्स, ठीक आहे, ऍट अ डिस्टन्स X फ्रॉम ओरिजिन. आता ओरिजिन तुमच्याकडे ऑप्शन आहे, बी तरी घ्या, ए तरी घ्या, कारण की इथं लोड इक्विव्हॅलेंटली डिस्ट्रीब्युटेड आहे. तर मी ओरिजिन काय कन्सिडर करणार?
ए ला कन्सिडर करणार म्हणजे एक्स ची किंमत 0 आणि बी ला किती राहतो एक्स ची किंमत एल. ठीक आहे. ओरिजिन ए and writing which equation and writing Macaulay's equation, writing Macaulay's equation, writing Macaulay's equation. लक्षात आलं Macaulay's equation. आता सगळ्यात महत्वाचं सेक्शन. आता सेक्शन पूर्ण काय युडियल आहे, पूर्ण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. तर ओरिजिन पासून त्या युडियलच्या मधून एक सेक्शन पास करा मित्रांनो. ठीक आहे. आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही. ठीक आहे. आपल्याला एक्झॅक्टली माहित आहे का इथं इवन दो आपल्याला स्टँडर्ड व्हॅल्यू स्टँडर्ड फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंगली आपण काय म्हणतो इथं सेंटरला येईल मॅक्सिमम डिफ्लेक्शन आणि मॅक्सिमम स्लोप एंडला येईल. बट आपल्याला टेक्निक जे मेथड आहे ते यूज करून तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. याच्यामुळे आपण सेक्शन घेतो ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम ओरिजिन. आता सेक्शन तुम्ही सेंटरला काढा कुठेही काढा काही प्रॉब्लेम नाही. तर ते सेक्शन जे आहे ते तुम्हाला मुवमेंट देईल आणि मुवमेंट आपण इक्वेशन्स काढतो. लक्षात आलं. चल आता इथं ई आय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू एम एक्स एक्स. ठीक आहे. ई आय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू एम एक्स एक्स. देअरफॉर ई आय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू. आता सेक्शन पासून ओरिजिन कडे बघितलं मित्रांनो तर काय दिसतो आपल्याला आर ए दिसतो आणि आपल्याकडे काय 20 किलो न्यूटन पर मीटर लोड आहे. 20 किलो न्यूटन पर मीटर लोड आहे. तर आर ए ची किंमत ऑलरेडी काढलेली आहे. दॅट इज 30 इंटू एक्स करतो. त्याच्यानंतर आता युडियल बघा एक्स डिस्टन्स वर आहे. तर काय करतो आपण मुवमेंट घेताना युडियलचा लोड इंटू स्पॅन बाय 2. बरोबर का. लोड इंटू स्पॅन बाय 2 घेतो. ठीक आहे. आता ह्याचं कोएफिशियंट काढून घ्या. तर ई आय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 30 इंटू एक्स मायनस हे झालं तुमचं 10x स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. आणि या इक्वेशनला आपण काय म्हणतो फॉर्मेशन ऑफ मॅक्युलेस इक्वेशन. फॉर्मेशन ऑफ मॅक्युलेस इक्वेशन. इथपर्यंत काय डाऊट आहे. इथपर्यंत काय डाऊट. तर इथपर्यंत मला वाटतो कोणाला डाऊट नसायला पाहिजे कारण की सगळेजण आपले व्हिडिओज प्रिव्हियसली बघितलेले आहेत. ठीक आहे. आता चला नेक्स्ट. आता काय करतो मित्रांनो इंटिग्रेटिंग इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट आपल्याला काय भेटणार वी गेट स्लोप इक्वेशन. कोणता इक्वेशन भेटतो स्लोप इक्वेशन. आता ई आय डी वाय बाय डी एक्स सगळ्यांना माहिती आहे आपण स्लोप कशाने रिप्रेझेंट करतो डिफरन्शियल इक्वेशन दॅट इज डी वाय बाय डी एक्स फर्स्ट ऑर्डरचा. तर 30 एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस C1 आपण इंट्रोड्यूस करतो कॉन्स्टंट दॅट इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट. त्याच्यानंतर मित्रांनो मायनस इथं काय करणार 20 इंटू एक्स स्क्वेअर आहे तर एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 करतो. तर याचे कोएफिशियंट काढून घ्या. तर ई आय डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू द व्हॅल्यूज काय येणार इथं 15 कोएफिशियंट येईल एक्स स्क्वेअरचं प्लस C1 मायनस इथं 3.33 इंटू एक्स क्यूब येईल. इक्वेशन नंबर सेकंड करा आणि या इक्वेशनला आपण काय म्हणतो स्लोप इक्वेशन म्हणतो मित्रांनो. किती काय म्हणतो स्लोप इक्वेशन म्हणतो. आता नेक्स्ट अजून एकदा इंटिग्रेट करावं लागेल डबल इंटिग्रेशन मेथड म्हणतो आपण या मेथडला. तर इंटिग्रेटिंग इक्वेशन सेकंड विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट आपल्याला काय भेटणार रे वी गेट डिफ्लेक्शन इक्वेशन. आता ते डिफ्लेक्शन इक्वेशन आपण कशाने रिप्रेझेंट करतो डिफ्लेक्शन व्हॅल्यू वाय ने. मग इथं काय येणार 15 एक्स स्क्वेअरचं एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 C1 विल बी चेंजेस टू C1x प्लस C2 आणि त्याच्यानंतर मायनस 3.33 एक्स टू दी पॉवर 4 येईल डिवायडेड बाय 4 कारण की एक्स क्यूबचं काय होतो एक पॉवर वाढवा आणि त्या पॉवर ने त्या एक्स टू दी पॉवर 4 च्या डिनॉमिनेटर मध्ये तेच पॉवर तुम्हाला दिसणार आहे. ओके. तर मी ऍज युजल पहिले पण सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत मित्रांनो. ओके लक्षात आलं. ठीक आहे. चल आता याचं कोएफिशियंट काढून घेऊ. तर कोएफिशियंट याचं ई आय वाय इक्वल्स टू मग हे व्हॅल्यू 3 नाही 5x क्यूब प्लस C1x प्लस C2 त्याच्यानंतर मायनस हा व्हॅल्यू किती येईल 3.33 डिवायडेड बाय 4 केला मित्रांनो तर हा 0.832 एक्स टू दी पॉवर
4 येणार. ह्याला इक्वेशन नंबर 3 द्या आणि याला आपण काय म्हणतो, डिफ्लेक्शन इक्वेशन. काय म्हणायचं याला, डिफ्लेक्शन इक्वेशन म्हणतो. लक्षात आलं? ठीक आहे. चल आता नेक्स्ट. ठीक. चलो आता नेक्स्ट स्टेप काय, दोन तर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन झालेले आहे स्लोप आणि डिफ्लेक्शनच्या. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड स्टेप आपण घेतो अप्लाइंग बाउंड्री कंडिशन. अप्लाइंग बाउंड्री कंडिशन. बाउंड्री कंडिशन. अप्लाइंग बाउंड्री कंडिशन. आता हे कशासाठी करतो, फॉर फाइंडिंग आउट व्हॉट, व्हॅल्यूज ऑफ C1 अँड C2. या दोन्ही व्हॅल्यूज आपण ह्या कंडिशनने काढतो. ठीक आहे, व्हॅल्यूज फाइंड आउट करतो. तर बघा, ऍट x इक्वल्स टू 0, y इक्वल्स टू 0, युजिंग इक्वेशन नंबर, ठीक आहे, युजिंग इक्वेशन नंबर 3. तर C2 ची किंमत डायरेक्टली काय लिहायचं, विदाउट सीइंग एनिथिंग, C2 ची किंमत 0. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट, ऍट x इक्वल्स टू L इक्वल्स टू 3 मीटर, तरी y ची किंमत किती राहणार, y ची किंमत 0 राहतो मित्रांनो. आता युजिंग इक्वेशन नंबर 3, C1 ची किंमत तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे. आता कसं करणार, ह्या इक्वेशन मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, C1 ची किंमत टाकावं लागेल. मग 0 इक्वल्स टू 5 इंटू 3 चा क्यूब प्लस 3C1 minus 0.832 into 3 to the power 4 into 3 to the power 4. Therefore, 3C1 equals to, हे व्हॅल्यू बघा किती येईल, तर याची किंमत -67.608 C1. Therefore, C1 equals to -67.608 divided by 3. Therefore, C1 ची किंमत मित्रांनो याची -22.536 व्हॅल्यू येणार आहे. लक्षात आलं? तर हे व्हॅल्यूज आपण इझिली कॅल्क्युलेट केलं, C1 C2 ची व्हॅल्यू युजिंग बाउंड्री कंडिशन. युजिंग विच कंडिशन, बाउंड्री कंडिशन. लक्षात आलं? चल आता नेक्स्ट. आता इथं सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, मॅक्सिमम व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. कोणते व्हॅल्यूज, मॅक्सिमम व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. लक्षात आलं? मॅक्सिमम व्हॅल्यू शुड बी फाइंड आउट युजिंग दिस कंडिशन्स. ओके. चल आता मी काय करतो, सगळ्यात महत्वाचं एक टेक्निक लक्षात राहू द्या. मॅक्सिमम स्लोप साठी y ची किंमत किती राहते, 0. आणि मॅक्सिमम डिफ्लेक्शन साठी dy बाय dx ची किंमत किती राहतो, 0. तर ह्याच्याने आपल्याला काय करायचं, x ची किंमत फाइंड आउट करायचं या कंडिशन घेऊन. ठीक आहे, या कंडिशन घेऊन आपल्याला काय करायचे आहेत, x च्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करून घ्यायचं आहे. लक्षात आलं? चल आता हे टेक्निक तुम्ही लक्षात ठेवा. तर हे मी याला सिलेक्ट करून तर ड्रॅग करतो. ठीक आहे, तर हे इथं बाजूला मी लिहून ठेवतो, म्हणजे आपल्याला इझी जाईल व्हॅल्यूज कॅल्क्युलेट. चल तर बघा, सगळ्यात महत्वाचं इथं फोर्थ, आता मॅक्सिमम स्लोप फाइंड आउट करायचा आहे. मॅक्सिमम स्लोप फाइंड आउट करायचा असेल तर y ची किंमत किती घ्यायला पाहिजे, 0. आणि x ची किंमत तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल युजिंग इक्वेशन नंबर 3. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट, युजिंग इक्वेशन नंबर 3 तुम्हाला घ्यावं लागेल. ओके, लक्षात आलं? मॅक्सिमम स्लोप साठी हा कंडिशन तुम्ही लक्षात ठेवायची. आता मी काय करतो, हा जे इक्वेशन आहे कशाचं, डिफ्लेक्शनचं इक्वेशन 0 सबस्टिट्यूट करून मी x ची व्हॅल्यू काढतो. तर इकडे 0 इक्वल्स टू मग 5 इंटू x ची किंमत तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. मग x ऍज इट इज ठेवतो आणि त्याच्यानंतर मायनस जे आहे मित्रांनो व्हॅल्यू, दॅट इज 22 पॉईंट किती आलं आपलं C1, 22.536 इंटू x. त्याच्यानंतर C2 0 आहे, मायनस 0.832 x टू दी पॉवर 4. 832 x टू दी पॉवर 4. आता सगळ्या याच्यामध्ये मला x दिसतो, तर x मी कॉमन करणार. मग x कॉमन केलं तर हे इक्वेशन असं दिसेल, 5x स्क्वेअर
मायनस 22.536 minus 0.832 x cube. Okay, equals to 0. Therefore, minus 0.832 x cube plus 5x square minus 0 times of x. मी असं लिहितो हा, कारण की ते क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये बसा. त्याच्यानंतर मायनस 22.536 इक्वल्स टू 0. ठीक आहे, तर हा इक्वेशन तुम्हाला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये भेटणार. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तर तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यूज ह्या व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या. आता कॅल्सी घ्यायचं आणि व्हॅल्यूज फाइंड आउट करून घ्यायचे आहेत. लक्षात आलं? ठीक आहे, तर मी काय करतो, इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतो मित्रांनो. एकच मिनिट. हा, तर इथं बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन इझिली भेटेल तुम्हाला तुमच्या कॅल्सीमध्ये. तर जसे कोएफिशियंट्स आहेत त्या कोएफिशियंट तुम्हाला कॅल्सीवर टाकून द्यायचं आहे. तर मी 0 ऍडजस्टमेंट केलं एक्स कोएफिशियंट साठी. तर 0.832 इक्वल्स टू 5 इक्वल्स टू सी ची किंमत आहे 0 इक्वल्स टू, आणि त्याच्यानंतर इथं प्लस घ्या मायनस घ्या काही प्रॉब्लेम नाही हा, आणि मायनस 22.3536. तर एक्स ची किंमत बघा मित्रांनो, x1 ची किंमत आहे 3 व्हॅल्यूज येईल, कारण की इथं काय येतं, पॉवर किती आहे, दॅट इज 3 आहे. लक्षात आलं? तर एक व्हॅल्यू आहे x2 ची, दॅट इज मायनस 8.585. त्याच्यानंतर एक व्हॅल्यू आहे दॅट इज 4.865 मीटर. 4.865 मीटर. ओके, बघा आता चेक करून घ्या. ठीक आहे, तर 3 व्हॅल्यूज आलेत मित्रांनो. आता मला एक गोष्ट सांगा, हा तर येणार नाही, डिस्टन्स निगेटिव्ह मध्ये राहते का, स्पॅन निगेटिव्ह मध्ये राहत नाही. हा तर स्पॅन पेक्षा जास्त आहे, 3 मीटर पेक्षा जास्त आहे, हे पण व्हॅलिड नाही. मग कोणता म्हणजे कोणता व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू व्हॅलिड आहे, दॅट इज एक्स इक्वल्स टू 3 मीटर. देअरफॉर एक्स इक्वल्स टू x1 इक्वल्स टू 3 मीटर. तुम्हाला ह्या स्पॅनला म्हणजे ह्या डिस्टन्सला तुम्हाला काय भेटणार, मॅक्सिमम स्लोप भेटणार आहे. ठीक आहे, तर हे व्हॅल्यू तुम्हाला स्लोप मध्ये टाकावं लागेल. आता युझिंग इक्वेशन नंबर सेकंड, कारण की आपल्याकडं एससी चं इक्वेशन यूज करावं लागेल. देअरफॉर तुम्हाला भेटणार तिथं dy बाय dx मॅक्सिमम व्हॅल्यू. लक्षात आलं? हे व्हॅल्यू तुम्हाला काढावं लागेल. तर ह्याच्यामध्ये टाकून टाका व्हॅल्यू, सिंपल. तर EI dy बाय dx मॅक्स इक्वल्स टू, काय इक्वेशन, हे बघा इथं आहे, बघा इक्वेशन इथं इक्वेशन आहे. ठीक आहे, तर या इक्वेशन मध्ये टाका, तर 15 3 चा स्क्वेअर प्लस C1 ची किंमत किती आहे, मायनस 22.536. त्याच्यानंतर मायनस 3.33 इंटू 3 चा क्यूब. चला याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण व्यवस्थित. तर ह्याची किंमत बघा मित्रांनो, 15 इंटू एक्स 3 चा स्क्वेअर मायनस 22.536 मायनस 3.33 इंटू 3 चा क्यूब. तर याची किंमत बघा मित्रांनो, 22.554 हे EI dy बाय dx आलेला आहे. देअरफॉर dy बाय dx मॅक्स इक्वल्स टू 22.554 अपॉन EI. 22.554 अपॉन EI. लक्षात आलं? ठीक आहे, तर हे इन टर्म्स ऑफ काय आलं, इन टर्म्स ऑफ EI, कारण की इथं डिनॉमिनेटर मध्ये काय दिसतो रे, डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला EI ची किंमत दिसणार आहे. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? ओके, आता मी स्टँडर्ड फॉर्म्युलेजने चेक करतो. ठीक आहे, आपल्याकडे फॉर्म्युला काय रे, WL³ अपॉन 24 EI ना, WL³ अपॉन 24 EI. तर हे व्हॅल्यू, हे मॅक्सिमम स्लोप साठी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग UDL ओव्हर एंटायर स्पॅन. तर W ची किंमत 20, L ची किंमत 3 चा क्यूब डिवायडेड बाय 24, आणि हे EI 1 अपॉन EI बाजूला करतो. तर ह्याची किंमत बघा मित्रांनो, 20 इंटू 3 चा क्यूब, ठीक आहे, डिवायडेड बाय 24. बघा 22.5 आला, 22.5, आणि हे EI इथं डिनॉमिनेटर मध्ये टाकतो.
मग स्टँडर्ड फॉर्म्युलेजनी पण हेच व्हॅल्यू येणार आहे. लक्षात आलं. बट मेथड काय आहे, तुम्हाला मेथड यूज करायचं होतं मॅक्युलिस. मग मॅक्युलिसच्या फॉर्म मध्ये मी एक्सप्रेस केलं. ओके, चलो आता नेक्स्ट लास्ट तुम्हाला फिफ्थ स्टेप जे आहे, ठीक आहे. वाईट. तर फिफ्थ दॅट इज मॅक्सिमम डिफ्लेक्शन काढायचं. मॅक्सिमम डिफ्लेक्शन काढायचं मित्रांनो. आता मॅक्सिमम डिफ्लेक्शन साठी आपल्याला माहित आहे स्लोपची किंमत किती राहते, 0. आणि हे इक्वेशन घेऊ म्हणजे हे व्हॅल्यू कशासाठी लागणार, एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी युजिंग इक्वेशन नंबर. ठीक आहे, आपल्याकडे नोन व्हॅल्यू कोणता आहे, स्लोपचा आहे. युजिंग इक्वेशन, ठीक आहे, युजिंग इक्वेशन नंबर, हा, युजिंग इक्वेशन नंबर सेकंड. तर तुम्हाला एक्स ची किंमत फाइंड आउट करायची आहे. लक्षात आलं कसं फाइंड आउट करायचं. आता हे इक्वेशन यूज करा स्लोपचा. बघा आता स्लोपचा इक्वेशन हे पूर्ण आहे. तर बघा 0 इक्वल्स टू 15x² मायनस 22.536, ठीक आहे, 22.536 आणि हे व्हॅल्यू दॅट इज मायनस 3.33x³ 3.33x³. लक्षात आलं. चलो आता ह्याला मी थोडं रिप्रेझेंट करतो क्वाड्रेटिकच्या फॉर्म मध्ये. हायेस्ट पॉवरला पहिले प्रेफरन्स देतो, दॅट इज मायनस 3.33 प्लस 15x² मायनस, इथं पण मी ऍडजस्टमेंट करतो कशाचं, झिरोच. तुम्ही प्लस घ्या मायनस घ्या काही इफेक्ट पडणार नाही, ते झिरोच राहतो. ठीक आहे, आणि मायनस मायनस 22.536 इक्वल्स टू 0. नाव हे पण काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आलंय, बरोबर का, क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. तर याच्यामधून तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यूज तुम्हाला सांगायचे. तर तिन्ही व्हॅल्यूज येतात एक्सच्या, ते बघू आता किती येतात काय नाही, त्याच्या अकॉर्डिंगली मी व्हॅल्यूज लिहितो इथं. ओके, चल तर इथं बघा मोड सेटअप मध्ये जाऊन मी, हा, तर मायनस 3.33 इक्वल्स टू 15 इक्वल्स टू 0 इक्वल्स टू आणि हे मायनस 22.536. तर बघा आपल्याकडे एक व्हॅल्यू आलेला आहे मित्रांनो, इमॅजिनरी आले. एकच मिनिट, हा काय चुकलंय का आपलं, एकदा चेक करू द्या. त्यानंतर इथं C1 ची किंमत 22 करेक्ट, इतर व्हॅल्यू बरोबर आहे, मायनस 3.33x³. एकदा चेक करू द्या मला व्हॅल्यूज. 3 मायनस 3.33 इंटू, सॉरी 3.33, त्याच्यानंतर x² आहे 15, त्याच्यानंतर हा 0, त्याच्यानंतर हा मायनस 22.536. इमॅजिनरी कसं काय येतोय, एकदा चेक करू द्या मला इक्वेशन बरोबर आहे का. बघा मित्रांनो, मी हे जे इक्वेशन लिहिलेलं आहे एक्झॅक्टली आपल्या बाउंड्री कंडिशनच्या हिशोबानेच मी लिहिलेलं आहे हे व्हॅल्यू. ओके, तर हे जे व्हॅल्यू आहे मित्रांनो मला इमॅजिनरी व्हॅल्यूज देतात. ठीक आहे, इमॅजिनरी व्हॅल्यूज द्यायला. बट आपल्याला माहित आहे इमॅजिनरी व्हॅल्यू विल, ठीक आहे, ते काय युजलेस व्हॅल्यू आहे आपल्यासाठी. बट आपल्याला माहिती आहे हे कंडिशन नाही यूज केलं तरी चालते. तुम्ही काय करा, आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, चला सांगा बरं. मॅक्सिमम डिफ्लेक्शन सेंटरला येतो, करेक्ट आहे. मॅक्सिमम डिफ्लेक्शन कुठे येतो, सेंटरला. मॅक्सिमम डिफ्लेक्शन ऍट सेंटर म्हणजे x इक्वल्स टू L/2 म्हणजे 3/2 ला येतो, म्हणजे 1.5. युजिंग इक्वेशन नंबर, युजिंग इक्वेशन नंबर थर्ड, युजिंग इक्वेशन नंबर थर्ड तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हॅल्यू यूज करायचा. आता हे युजिंग इक्वेशन नंबर थर्ड याच्यामध्ये इझिली सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. मग EI y मॅक्सिमम भेटल आणि हे व्हॅल्यू 5 इंटू 1.5 चा क्यूब मायनस 22.536 इंटू 1.5 आणि मायनस हे व्हॅल्यू आहे मित्रांनो 0.832 0.832 इंटू 1.5 टू दी पॉवर 4 1.5 टू दी पॉवर 4. आपण याला क्रॉस चेक करू दा स्टँडर्ड व्हॅल्यू सोबत. ठीक आहे, इमॅजिनरी आल्यामुळे आपण काय याच्यामध्ये हे डायरेक्टली मी व्हॅल्यू जे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, स्टँडर्ड पॉइंट आहे, सेंटर आहे, तिथंच आपल्याला मॅक्झिमम लोड जे मॅक्झिमम डिफ्लेक्शन भेटणार आहे. ओके, चल तर हे मायनस 22.536 इंटू 1.5 मायनस 0.832 इंटू 1.5 टू द पॉवर 4. तर याची किंमत बघा मित्रांनो मायनस 21.414. EI y मॅक्सिमम येतोय आणि y मॅक्सिमम
equals to -21.414 divided by EI or 21.4141 divided by EI आणि मायनस जागी मी काय करणार डाउनवर्ड डिफ्लेक्शन देणार आहे. हा झाला तुमचा मॅक्सिमम डिफ्लेक्शन. लक्षात आलं? हा काय झाला तुमचा मॅक्सिमम डिफ्लेक्शन. आपण ह्याला स्टँडर्ड फॉर्मच्या ह्याच्यामध्ये व्हॅल्यू मध्ये ठेवू आणि कॅल्क्युलेट करू हेच येते का एकदा चेक करून घेऊ. देअरफॉर आपल्याकडे स्टँडर्ड व्हॅल्यू काय दॅट इज y maximum equals to -5/384 WL to the power 4 upon EI. ठीक आहे. तर व्हॅल्यू चे नोन आहे ते टाकून टाका -5/384 W ची किंमत 20 हा 3 to the power 4 upon EI. व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करून घ्या किंवा हा जे EI व्हॅल्यू आहे तुम्ही बाहेर पण ठेवू शकता. ठीक आहे. बाहेर ठेवू शकता 1 अपॉन EI घेऊन. तर याची किंमत बघा मित्रांनो कॅल्क्युलेट करतो 5 into 20 into 3 to the power 4 divided by 384. तर एक्झॅक्टली बघा -21.09 येतोय अपॉन EI. ठीक आहे. तर ऍक्च्युअली हे मॅचच होतात, जवळपास सेमच आलेले आहेत स्टँडर्ड फॉर्म्युला आणि याच्याने. बट आय डोंट नो काय ते इमॅजिनरी कसं काय येतो. ठीक आहे, चालते, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही हा कंडिशन यूज करून डायरेक्टली काय करायचं डिफ्लेक्शनची किंमत मित्रांनो फाइंड आउट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, लक्षात आलं का? डिफ्लेक्शनचा व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करून घ्यायचं. ठीक आहे. तर इझिली आपण फाइंड आउट केलेलं आहे या टेक्निक यूज करून. दॅट इज फॉर मॅक्सिमम स्लोप डिफ्लेक्शन शुड बी 0 and for maximum deflection slope should be equals to 0. बट इमॅजिनरी आलं तर डायरेक्टली x इक्वल्स टू L/2 सबस्टिट्यूट करून इक्वेशन नंबर 3 मध्ये ते व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून घ्या. ठीक आहे. आय होप सो हा प्रॉब्लेम तुम्हाला आवडला असेल आणि टेक्निक पण तुम्हाला माहित झाला असेल. पॉइंट्स काय कन्सेप्ट काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असेल. तर हा मित्रांनो स्कीम आय स्कीम मध्ये विचारलेल्या आहेत विंटर 2023 मध्ये. तर या टेक्निकने तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे होते. ठीक आहे. आता भरपूर क्वेश्चन्स मी आपल्या ऍपवर सॉल्व्ह केलेले आहेत, ते प्रॅक्टिस करून घ्या. आणि जे कोणी अजून बॅच ऑनलाईन कोर्स बॅच जॉईन केलेलं नाही टॉसचं, तर त्यांनी टॉसचं बॅच घ्यायचं आहे आणि त्या बॅच मध्ये तुम्हाला WRE ट्रॅफिकच्या फ्री फ्रीली तुम्हाला काय भेटणार 100 नोट्स भेटणार आहे. बट कंडिशन आहे टॉसचं तुम्हाला ऑनलाईन कोर्स घ्यावा. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट सोबत नेक्स्ट न्यू प्रॉब्लेम सोबत. टिल द एंड थँक्यू. बाय बाय. जय हिंद.